हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे सर्वांचं डॉक्टर शीतल्स किचनमध्ये. थ्रोट इन्फेक्शनमुळे खराब झालेल्या माझ्या आवाजासाठी पुन्हा एकदा एक्स्ट्रीमली सॉरी. आज आपण बनवणार आहोत मस्त असा टेस्टी ढोकळा. त्यासाठी मी इथे घेतला आहे 1.5 कप बेसन. ते मी व्यवस्थित चाळून घेतलं आणि एका मिक्सिंग बाउलमध्ये मी ते ट्रान्सफर केलं आहे. त्यामध्ये मी ॲड करणार आहे 1 टीस्पून एवढी हळद, 1 टीस्पून एवढं मीठ आणि अर्धा कप छान मी फेटून घेतलेलं दही ॲड केलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये मी हळूहळू पाणी ॲड करणार आहे आवश्यकतेनुसार. थोडंसं पाणी ॲड करून फेटायचं आणि पुन्हा थोडंसं पाणी ॲड करून पुन्हा फेटायचं आणि मग एक अशा प्रकारे ही अशी ढोकळ्याची कन्सिस्टन्सी येईपर्यंत, या पिठाला अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत व्यवस्थित फेटायचं. त्यामध्ये मी 2 टीस्पून एवढं तेल ॲड केलं आहे आणि 1 टीस्पून एवढी पिठी साखर ॲड करून व्यवस्थित फेटून घेतलं आहे. यामध्ये हे जे इलेक्ट्रिक केटल आहे त्याला असे मिनी इडलीचे ट्रे येतात, त्याला मी व्यवस्थित तेल ॲप्लाय करून घेतलं आहे आणि अगदी ढोकळ्याचं बॅटर त्यामध्ये ट्रान्सफर करण्याच्या वेळेला अर्धी इनोची पुडी मी इथे टाकली आहे आणि त्यावर ॲक्टिव्ह करण्यासाठी अगदी काही थेंब पाणी टाकून व्यवस्थित फेटून घेतलं आणि हे ट्रेमध्ये मी असं बॅटर फिल केलं. मी इथे 2 इडलीचे ट्रे लावले आहेत आणि ढोकळ्याच्या प्लेटमध्ये एका डब्यामध्ये सर्व बॅटर ट्रान्सफर करून मी असं हा डब्बा ढोकळ्याच्या प्लेटमध्ये लावून देणार आहे आणि एक 15 ते 20 मिनिटात व्यवस्थित आपला स्पॉन्जी असा ढोकळा रेडी होऊन जातो. आपण जनरली ढोकळ्यावर तडका टाकतो, तर आज मी तडक्यामध्ये ढोकळा टाकणार आहे. त्यासाठी मी गार्डनमधून असा फ्रेश कढीपत्ता तोडून आणला आहे. कढीपत्ता मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये खूप सारी मोहरी टाकली आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मग कढीपत्ता आणि मिरचीचे असे मोठे काप मी ॲड केले आहेत आणि ते व्यवस्थित फ्राय करून घेतले आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपला हा स्पॉन्जी ढोकळा मी ॲड केला आहे आणि तोही व्यवस्थित परतून घेतला आहे. मी इथे 1 टेबलस्पून पिठी साखर घेऊन तिचं एक सिरप तयार केलं आणि ते असं ढोकळ्यावर टाकून व्यवस्थित ढोकळा वाफळून घेतला. असं मस्त 2 आकारांचे ढोकळे रेडी झाले आहेत. मुलांना काहीतरी वेगळे पण वाटावं म्हणून हा आज गोल ढोकळा आणि हा एकदमच टेस्टी आणि खूपच छान झालेला आहे. सगळ्यांनी नक्की ही रेसिपी ट्राय करा. मी आज ढोकळ्यासोबत मस्त हिरवी मिरची खाणार आहे, तिने फ्लेवर खूपच जास्त वाढतो. छान खा. सर्वांनी नक्की सगळ्या रेसिपीज ट्राय करा, मस्त व्यायाम करा आणि हो, उद्याच्या चिंतेत आजचा दिवस अजिबात खराब करू नका. थँक्यू सो मच. बाय.